श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये मिनल कांबळे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की पहिल्या पावसाचा स्पर्श धुंद करून सुखावणारा, पहिल्या पावसाचा स्पर्श धुंद करून सुखावणारा, गंध मातीचं अत्तर दिशा दिशात शिंपडणारा, गंधित मातीचं अत्तर दिशा दिशात शिंपडणारा, लाल तांबड्या ढेकळात हिरवं स्वप्न फुलवणारा. वाह! आठवणींच्या सरीत मनाला चिंब चिंब भिजवणारा, तुझ्या माझ्या नात्याचं गुपित ओंजळीत जपणारा, तुझ्या माझ्या नात्याचं गुपित ओंजळीत जपणारा, वेड्या कवी मनाला नकळत कविता सुचवणारा, वेड्या कवी मनाला नकळत कविता सुचवणारा. वाह! तर पहिला पाऊस जो लाल तांबड्या ढेकळात हिरवं स्वप्न फुलवतो, आठवणींच्या सरीमध्ये मनाला चिंब भिजवतो. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी मोहम्मदपूर पोस्ट सरूळ, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ येथून लिहिलं आहे. सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत मोहम्मदपूर पोस्ट सरूळ, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ येथून की पहिल्या पावसाची वाट पाहे चातक पक्षी, पहिल्या पावसाची वाट पाहे चातक पक्षी, ओल्या मातीचा सुगंध मनमोहक बेधुंद नक्षी, ओल्या मातीचा सुगंध मनमोहक बेधुंद नक्षी, पाहुणी पावसाचा गारवा, पाहुणी पावसाचा गारवा झाली ओली चिंबमणी, पाहुणी पावसाचा गारवा झाली ओली चिंबमणी, नकळत ओढले मिठीत दचकून जाग आली नयनी, नकळत ओढले मिठीत दचकून जाग आली नयनी, दचकुनी जाग आली नयनी. वाह! खूप अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती की पहिल्या पावसाची चातक पक्षी वाट पाहत असतो, ओल्या मातीचा सुगंध हा मनमोहक बेधुंदाशी नक्षी काढत असतो. अप्रतिम अशी ही रचना. आणि पुढच्या एका रचनेमध्ये संगीता नागदेवे मॅडम लिहित आहेत सना या नावाने. संगीता नागदेवे मॅडम यांनी सना या नावाने यवतमाळ येथून लिहिलं आहे की मृगाचा पहिला पाऊस माझ्या अंगणात पडला, मृगाचा पहिला पाऊस माझ्या अंगणात पडला, भिजण्यासाठी मलाही वेळ लावून गेला, मृगाचा पहिला पाऊस माझ्या अंगणात पडला, भिजण्यासाठी मलाही वेळ लावून गेला, भिजताना मला आठवणीत घेऊन गेला, भिजताना मला आठवणीत घेऊन गेला, सख्यासोबतचा सहवास परत नव्याने मिळाला, सख्यासोबतचा सहवास परत नव्याने मिळाला, परत नव्याने मिळाला. वाह! तर मृगाचा पहिला पाऊस अंगणामध्ये पडल्यानंतर भिजण्यासाठी तो मनाला वेळ लावून जातो. असं सुंदर अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये रंजना हंबर्डे मॅडम लिहित आहेत शिवरंजना या नावाने. रंजना हंबर्डे मॅडम यांनी शिवरंजना या नावाने लिहिलं आहे नांदेड येथून. मॅडम लिहित आहेत की पहिला पाऊस तुझी गोड आठवण, पहिला पाऊस तुझी गोड आठवण, थरथरत्या हातांना आश्वासक मिठीचं आंदण, पहिला पाऊस तुझी गोड आठवण, थरथरत्या हातांना आश्वासक मिठीचं आंदण, पहिला पाऊस आपली भेटीचा साक्षीदार, पहिला पाऊस आपली भेटीचा साक्षीदार, निरागस नाते फुलवणारा तो हक्कदार. वाह! पहिला पाऊस आपल्या भेटीचा साक्षीदार, निरागस नाते फुलवणारा तो हक्कदार. आणि मॅडमनी पुढं असं लिहिलं आहे की पहिला पाऊस तनमन भिजवणारा, पहिला पाऊस तनमन भिजवणारा, पुढच्या भेटीची अनाहूतपणे ओढ लावणारा, पहिला पाऊस तनमन भिजवणारा, पुढच्या भेटीची अनाहूतपणे ओढ लावणारा, पहिला पाऊस आपल्या नात्याची सुरुवात, पहिला पाऊस आपल्या नात्याची सुरुवात, बांधले त्याने जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधात, बांधले त्याने जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधात, बांधले त्याने जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधात. वाह! तर पहिला पाऊस गोड आठवण त्या पहिल्या पावसाची असते, आश्वासक मिठीचं आंदण देणारा असा तो पहिला पाऊस असतो, तो भेटीचा साक्षीदार असतो, निरागस नातं फुलवणारा तो हक्कदार असतो, आणि तन्मन भिजवून अनाहूतपणे पुढच्या भेटीची ओढ लावणारा असा तो पाऊस असतो, जो जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधामध्ये बांधतो. खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव मांडणारी पहिल्या पावसाची ही सुंदर अशी रचना मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये प्रशांत यशवंत गमरे सर लिहित आहेत दापोली, जिल्हा रत्नागिरी येथून. प्रशांत यशवंत गमरे सरांनी दापोली, जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलं आहे की पहिल्या पावसात भिजताना आठवण तुझी येते, पहिल्या पावसात भिजताना आठवण तुझी येते, बरसणाऱ्या प्रत्येक थेंबात तुझीच प्रतिमा दिसते,
पहिल्या पावसात भिजताना आठवण तुझी येते, बरसणाऱ्या प्रत्येक थेंबात तुझीच प्रतिमा दिसते. कोसळणाऱ्या सरींना मग हळूच मिठीत घेते, कोसळणाऱ्या सरींना मग हळूच मिठीत घेते. तुझ्या सवे गारव्यात ही ऊब मनाला देते, तुझ्या सवे गारव्यात ही ऊब मनाला देते, ऊब मनाला देते. वाह, पहिल्या पावसात भिजताना तुझी आठवण येते आणि बरसणाऱ्या प्रत्येक थेंबात तुझीच प्रतिमा दिसते. अप्रतिम असे शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ अचला धनंजय धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिले. सौ अचला धनंजय धारप मॅडम लिहित आहेत रोहा जिल्हा रायगड येथून. वरुण राजाची पालखी या शीर्षकाखाली की लगबगीने आकाशी ढग झाले गोळा, लगबगीने आकाशी ढग झाले गोळा, आकाशी रंगला नयनरम्य सोहळा. वाह, निळ्या नभातून निघाली वरुण राजाची पालखी, निळ्या नभातून निघाली वरुण राजाची पालखी, नृत्य करत आली सौदामिनी सखी. वाह, नृत्य करत आली सौदामिनी सखी, मिलनोत्सुक अवनी मोहरून शहारली, मिलनोत्सुक अवनी मोहरून शहारली. अलगद तिने मृदगंधाची कुपी उघडली, अलगद तिने मृदगंधाची कुपी उघडली. पहिला पाऊस आला आता आनंदोत्सव, पहिला पाऊस आला आता आनंदोत्सव. रंगेल आता कांदा भजीचा महोत्सव, रंगेल आता कांदा भजीचा महोत्सव, कांदा भजीचा महोत्सव. आणि खरंच की वरुण राजाची जेव्हा पालखी निघते तेव्हा नभामध्ये आणि धरित्रीवर काय दृश्य असतं, त्या मनोरम्य मनोहारी अशा दृश्याला मॅडमनी खूप सुंदररित्या आपल्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं की निळ्या नभातून निघाली वरुण राजाची पालखी, नृत्य करत आली सौदामिनी सखी, मिलनोत्सुक अवनी मोहरून शहारली, अलगद तिने मृदगंधाची कुपी उघडली. वाह, अप्रतिम रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर इथून. पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर इथून लिहिलं आहे की पहिला पाऊस सर पहिल्या पावसाची, पहिला पाऊस सर पहिल्या पावसाची, तिला नाही सर कशाची, शमली ग्रीष्माची काहिली, पहिल्या पावसात धरा नाहली. पहिला पाऊस सर पहिल्या पावसाची, तिला नाही सर कशाची, शमली ग्रीष्माची काहिली, पहिल्या पावसात धरा नाहली. दरवळतो मातीचा गंध, दरवळतो मातीचा गंध, स्वानंदे तरुवेली डोलतात, दरवळतो मातीचा गंध, स्वानंदे तरुवेली डोलतात. चरा चरा हो आनंद, नेत्रभाव पशुपक्षी बोलतात, नेत्रभाव पशुपक्षी बोलतात. वाह, आणि खरंय की पहिल्या पावसाच्या सरीला कशाचीच सर नसते, ग्रीष्माची काहिली शमवणारी ती पहिली सर असते. आणि मातीचा जेव्हा तो गंध दरवळतो तेव्हा तरुवेली हे आनंदाने डोलतात, पशु पक्षी हे सुद्धा बोलायला लागतात. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वाती यादव मॅडम लिहित आहेत भाग्यवान या नावाने. सौ स्वाती यादव मॅडम यांनी भाग्यवान या नावाने लिहिलं आहे की माझं दुःख आणि असह्य वेदना पहिल्या पावसात जाव्यात धुवून, माझं दुःख आणि असह्य वेदना पहिल्या पावसात जाव्यात धुवून, आनंदाचे दिवस येण्यासाठी सुखाने चिखलात बसावे रोवून. वाह, आनंदाचे दिवस येण्यासाठी सुखाने चिखलात बसावे रोवून. प्रत्येक थेंब असावे टपोरे, प्रत्येक थेंब असावेत टपोरे, मनाला समाधानाचा थंडावा लावून. प्रत्येक थेंब असावेत टपोरे, मनाला समाधानाचा थंडावा लावून. सुखाच्या वळचणीची भरावी घागर, सुखाच्या वळचणीची भरावी घागर, बाकी सारे जावे पुरात वाहून, बाकी सगळे जावे पुरात वाहून, पुरात वाहून. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि खरंच की प्रत्येक थेंब असावे टपोरे, मनाला समाधानाचा थंडावा लावून. सुखाच्या वळचणीची भरावी घागर, बाकी सारे जावे पुरात वाहून. आणि दुःख हे या पहिल्या पावसाबरोबर पुरामध्ये वाहून जावं असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका कवितेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा कवितेमध्ये अनघा सोमवंशी सोनखासकर मॅडम लिहित आहेत अकोट जिल्हा अकोला इथून. अनघा सोमवंशी सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला इथून लिहिलं आहे की मृगनक्षत्राच्या स्वागता मनमयूर फुलवी पिसारा,
मृगनक्षत्राच्या स्वागता मनमयूर फुलवी पिसारा, नभी जमता ढगांची गर्दी, नभी जमता ढगांची गर्दी, भासे हवासा आसमंत सारा, भासे हवासा आसमंत सारा, चमचमते लख विद्युत लतिका, चमचमते लख विद्युत लतिका, सांगावा आणते साजनाचा, सांगावा आणते साजनाचा, पहिल्या पावसाच्या आगमनाचा, मृदगंधा सवे मिलनाची घटिका, पहिल्या पावसाच्या आगमनाचा मृदगंधा सवे मिलनाची घटिका, मिलनाची घटिका. वाह. तर मृग नक्षत्राच्या स्वागतासाठी मनमयूर पिसारा फुलवत असतो. ढगामध्ये जेव्हा गर्दी जमते, ढगांची गर्दी जेव्हा नभामध्ये जमते, तेव्हा हा आसमंत हवासा भासतो. असं अप्रतिम सुंदर असं निसर्गाचं विलोभनीय रूप मांडणारी ही मॅडमची सुंदर अशी रचना होती. आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये रेखा नामदेव दहातोंडे मॅडम यांनी अहमदनगर येथून लिहिलं आहे. रेखा नामदेव दहातोंडे मॅडम लिहित आहेत अहमदनगर येथून की पाऊसधारा या शीर्षकाखाली की झाकोळले नभ दाटले मेघांनी, शहारले अंग गार गार वाऱ्यांनी, झाकोळले नभ दाटले मेघांनी, शहारले अंग गार गार वाऱ्यांनी, नृत्य झाले सुरू टपोऱ्या थेंबांचे, नृत्य झाले सुरू टपोऱ्या थेंबांचे, साथीला संगीत पाऊसधारांचे, साथीला संगीत पाऊसधारांचे, व्याकुळ ही धरणी आसुसलेली, व्याकुळ ही धरणी आसुसलेली, वरुण राजाची स्वारी भेटीला आली, वरुण राजाची स्वारी भेटीला आली. आणि शेवटी मॅडमने असं लिहिलंय की तप्त ही अवनी तृप्त पावसानं झाली, तप्त ही अवनी तृप्त पावसानं झाली, हर्ष उल्हासाने काया ओथंबली, हर्ष उल्हासाने काया ओथंबली. खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनांचा आपण आनंद घेतला. आणि या सुंदर सुंदर रचना ऐकत असताना मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की रिमझिम पाऊस आला की आठवते ते म्हणजे तुझं माझ्यासोबत हमखास भिजणं, रिमझिम पाऊस आला की आठवते ते म्हणजे तुझं माझ्यासोबत हमखास भिजणं, नि पावसाच्या थेंबांना तुझ्या देहावरून निथळताना मोठी होताना डोळे भरून पाहणं, पावसाच्या थेंबांना तुझ्या देहावरून निथळताना मोती होताना डोळे भरून पाहणं, डोळे भरून पाहणं. आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की पाऊस आल्यावर माझे असेच होते, पाऊस आल्यावर माझे असेच होते, पावसाला जगून घ्यावं की तुला कवितेत लिहावं, पाऊस आल्यावर माझे असेच होते, पावसाला जगून घ्यावं की तुला कवितेत लिहावं. हा मला पडलेला कायमचा प्रश्न असतो, हा मला पडलेला कायमचा प्रश्न असतो. म्हणून माझं मन म्हणते कावगी डोळ्यातून व्हावं, म्हणून माझे मन म्हणते कावगी डोळ्यातून व्हावं. तर ही माझी एक चारोळी होती. आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलं आहे की तू सोबत असली की पाऊस कसा झिम्माड होतो, तू सोबत असलीस की पाऊस कसा झिम्माड होतो, पाना फुलातून बेधुंद वागडताना, पाना फुलातून बेधुंद वागडताना तुझ्या माझ्या प्रेमाचं गीत गातो, तुझ्या माझ्या प्रेमाचं गीत गातो. तर पहिला पाऊस हा प्रेमाचं गीत गाणारा, पहिला पाऊस हा धरित्रीला हिरवीगार करणारा, पहिला पाऊस जो डोंगर माथ्यावर हिरवागार गालीच्या अंथरणारा, पहिला पाऊस जो प्राणी पशु पक्षी मानव या सर्वांना जीवदान देणारा, पहिला पाऊस जो बळीराजांच्या डोळ्यामध्ये स्वप्न फुलवणारा, पहिला पाऊस जो मनाला प्रफुल्लित करणारा, आनंद उल्हास हर्ष आणणारा. चला तर मग या पहिल्या पावसाचं स्वागत करूया. आणि श्रोते हो, आजच्या शोपुरती आपण रजा घेतोय हो, परंतु आपण पुढच्या रविवारी नक्की भेटणार आहोत तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आणि तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. मी RJ कैलास आजच्या शोपुरती आपली रजा घेतोय. भेटूया पुन्हा पुढच्या रविवारी. तोपर्यंत पहिल्या पावसाचा आनंद घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. आनंदी रहा, आनंद लुटा.